आज तुमच्यासोबत मस्त अशी एक टिफिन रेसिपी शेअर करणार आहे, ती म्हणजे दोडक्याची भाजी. अगदी कोणालाच आवडत नाही, सगळेच नाक मुरडतात. पण जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली आणि टिफिनला दिली, तर टिफिनसुद्धा अगदी चाटून पुसून घरी येईल. तुम्हीसुद्धा खुश व्हाल. तर दोडका सुरुवातीला स्वच्छ धुवून कट करून घेतला आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घालून जिरं मोहरीची फोडणी दिली. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून छान असा परतून घेतला. नंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेला दोडका घातला. जे बेसिक मसाले असतात, तुमचा घरगुती काळा मसाला वगैरे घालून घ्या. मीठ, हळद पावडर, धना पावडर आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे छान असं शिजवून घ्या. याच्यामध्ये तुम्ही तुरीची किंवा मुगाची जी कोणती डाळ असेल ती डाळ याच्यामध्ये वापरू शकता. छान अशी एक वाफ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून मस्त अशी आपली भाजी, टेस्टी भाजी तयार होते. आणि मी चपात्यासुद्धा इथं बनवून घेतले आहेत आणि डबासुद्धा भरून घेते. तर डब्यासाठी मस्त अशी सुकी शेवग्याची भाजी होती आणि दोडक्याची सुकी भाजी होती. अशा पद्धतीने मी छान असा ऑफिसचा डबा पॅक करून दिला आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या नवरोबाला अशा पद्धतीने दोडक्याची भाजी टिफिनला नक्की देऊन बघा. थँक्यू.